वातावरण एकदम गार आहे. आज नाही मराठी, आज नाही हिंदी, आज आपण मारणार होती इंग्लिशची. आणि लिटरली लाईक इकडे महाबळेश्वर टाईप वातावरण आहे. अँड छान थंडी आहे. हे माझे मित्र बाकीचे गेले. अरे गाईज, हे डबलिनचे स्ट्रीट्स आहेत. दीज आर ऑल स्ट्रीट्स ऑफ डबलिन. गाईज, आणि अबुधाबीला हॉल्ट होता, पण तिकडचा ब्लॉग नाही बनवू शकलो आपण. काय इकडे घर बघितलं. हां, इकडे घर लिटरली चांगली आहे. इकडची एकदम वाटतात अशी आयर्लँड टाईप घरं. नॉट दिस वन, हे वाली. पार्किंग ऑफ आयर्लँड. अरे पप्पी घेतली यांनी. पण दुबई आणि अबुधाबीचा व्लॉग नाही बनवू शकलो, कारण तिकडे लिटरली तब्येत खराब झालेली. AC खूप फास्ट होतं तिकडे, बिकॉज बाहेरचं ऊन समथिंग 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं. त्याच्यामुळे AC ऑन मॅक्स होतं त्यांचं, आणि तिकडे सर्दी खोकला झाला. पण जसा डबलिनमध्ये पाय ठेवला, इकडची लिटरली वारा एकदम असा एअरपोर्टच्या बाहेर पडल्या वारा आलेला. आणि खरंच मला तर बाबा खूप आवडली. इट्स काइंड ऑफ लाईक छोटा महाबळेश्वरसारखं आहे. बस ह्याचा लाईक मॅप अख्खा महाबळेश्वरपेक्षा छोटा पण बोलू शकतो आपण. आम्हाला हे सिग्नल समजत नाही हे वालं. आम्ही थांबलो इकडे, लिटरली ते पुढचं सिग्नल पण बघाल, ते पण आहे या साईडला रेड आहे चालण्याचं. ग्रीन कधी होईल माहीत नाही तर उभेच राहा. आम्ही सिग्नल तोडतोय. गाईज, ऊन आहे इकडचं ना. टेम्परेचर ढग कंट्रोल करत आहेत एकदम. ढग आले की गार वाटते, सूर्य आला की गरम वाटते, पाऊस आला की सोडा. इकडे लिटरली मुलगी नाही दिसत आहे, एक मुलगी. घरचे ब्लॉग बघा, आवडली तर सांगा, आपण डन करून टाकू. हा कुठचा स्ट्रीट आहे आय डोंट नो. इकडे लिहिलं असेल कुठेतरी विनेगर वॉक काहीतरी आहे ना. शहर सामसून ना, इकडचं पॉप्युलेशनच तेवढं आहे. अरे इंग्लिश बोलायचं होतं, आपण निघालोच सरळ मराठी. ठीक आहे, कोई बात नाही. प्रॅक्टिस करत राहू आपण इंग्लिशची, होऊन जाईल. नाही झाली तर ह्यांना सांगू मराठी हिंदी समजवू आपण. काही जणी इकडे चिकन पण किलोवर नाही मिळत. इकडे 6-8 पीस काढून ठेवलेले असतात. अँड लाईक आपण लाईक वी कॅन सिलेक्ट की 1 kg की kg-पर्यंत नसतं मीठ. 6 पीसेस 8 पीसेस वगैरे टाईप अप वी कॅन बाय दे. इंग्लिश खेर. एन्जॉय द स्ट्रीट व्ह्यू. तर इकडे ना राईट की लेफ्टला आहे NC आहे. ब्रिज येईल. ब्रिज पुढे आहे. आपलं कॉलेज मेयर स्क्वेअरला आहे ना. मेयर स्ट्रीट. सिटी सेंटर पण तिकडेच आहे. डबलिन एवढं छोटं असून पण आम्ही एकाला विचारलं की आमचं NCI कुठे माहीत नाही. म्हणजे आयडिया आलीच असेल तुम्हाला किती लाईक शॉर्ट आहे इकडे अँड ऑल. बट ट्राय करू आता. ॲक्च्युली आम्ही हरवलो आहे लिटरली, आणि डेटा आहे नाही मॅप्स वगैरे बघायला. सो हा एक रस्ता आहे, आणि ट्रॅम्स फॉलो करायचे होते समथिंग, आणि हा एक. आता कुठच्या ट्रॅम्स फॉलो करायचे ते नाही माहिती आम्हाला. इट्स लाईक कलकत्त्याची फिलिंग असते ना, ट्रॅम जाते पण थोड्या लाईक मॉडर्न टाईप मेट्रो टाईप ट्रॅम्स वगैरे आहे तिकडे. आणि आहेत
बऱ्यापैकी आहेत लोक. हा मेन चौक आहे वाटतं ह्यांच्या, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ पीपल्स आहेत इकडे. अँड बाकीचं बघू आपण. इकडे परत ऊन आलंय थोडं. गर्दी कुठे असते भाई? गर्दी कुठेच नसते इकडे. गर्दी फक्त टेलर स्विफ्टच्या कॉन्सर्टच्या वेळेस होत असेल. परत लिटरली उलटी चाललेलो. आता कळायला आम्हाला परत उलटं जायचं आहे. आणि आत्ता कोणाचा तरी डेटा आय थिंक आला नेटवर्क, तेव्हा कळायला आम्हाला उलटं जायचं आहे. अँड एवढी मेहनत गेली पाण्यात आमची. खेर मजा येते, वातावरण माथेरानसारखं आहे. महाबळेश्वर फिरतो आम्ही, चेऱ्याज वगैरे शोधतो. ही ट्रॅम गेली. चला परत रस्ता क्रॉस करतो आमचा. होप सो ट्रॅम नको जायला इकडून आणि तिकडून. इकडे द फ्लोर इज लावा खेळतो आम्ही आणि परत रस्त्यावरनं आलो फुटपाथवर. बाय बाय, एन्जॉय अ लॉट. ॲक्च्युली आता आम्ही चाललो आहेत मार्केटमध्ये. सम स्टफ जे कोणाचं राहिलं आहे वगैरे ते घेऊ आता. आणि जर काय आवडलं वगैरे तर थोडं आहे बट आता ऑप्शन नाही तो लेट्स डू. काय जिकडे लिटरली एक टॅक्सी गेली आणि MG हेक्टर होती. आपल्या इंडियात ही MG हेक्टर घ्यायलाच समथिंग लाईक खूपच जास्ती आहे. नदी आली आहे आणि नदीचा व्ह्यू एक नंबर दिसतो तुम्हाला 2 मिनटात. सो गाईज ही आली आहे नदी. हे डॉग्स आहेत आय थिंक. आणि गाईज हे डॉग्स आहेत आय थिंक. लाईक मस्त दिसतात डॉग्स. इकडे कॉफी शॉप्स वगैरे आहेत आणि लाईक वी कॅन सी क्लिअरली हे लाईक नदी आहे कुठची आय डोंट नो बट हा मेयर्स पॉईंट आहे. टीमॅक्स. आणि आम्ही परत हरवले आणि हे कोणतरी भेटलेत आम्हाला. हे आम्हाला ॲड्रेस सांगतील आणि आता टाइम्स पण गायब झाले. बघू पोचू. अशा प्रकारे आम्ही आत्ताच एकाला लोणचं शब्दाचं तात्पर्य समजवलं आहे. आणि सो लाईक माणूस बोलला चांगला माणूस आहे. मला बोललं कॉम्प्लिमेंट थँक्स. आणि बघू आता रस्ता सांगितला आहे त्यांनी. सरळच होता यार आणि सारखं आम्ही हरवतो आहे. सो एकत्र राहतो आम्ही. आणि आता आम्ही चाललो आहे NCAच्या कॉलेजला. आमच्या रस्त्यात बघू. आणि काफी सुंदर असा व्ह्यू आहे. अमेझिंग दिसतं यार. EV टॅक्सीज आहेत अँड ऑल. आणि इकडे बाहेर काही खाऊ नाही शकत आम्ही, म्हणजे खाऊ शकतो बट आम्हाला थोडं नीट राहायला लागेल बिकॉज इकडे सीगल्स खूप आहेत. आमच्या इकडे थोडे जास्तीच आहेत. डॉकयार्ड रोड आहे ना म्हणून तेव्हा वाईज इकडे रोडवर चालायचे पण रूल्स वेगळे आहेत. बट हळूहळू शिकता येतील, एवढा काही इश्यू नाही. यामा गेली ती काय लोणार माहीत नाही राहून ती. इकडे परत आले सिग्नल. यांची बटणं एकतर कळत नाही आम्हाला कुठची आहेत. ते दाबून बघूया. पळा रस्ता खाली अख्खा. तर ती भारी आहे सायकल. त्याला लाईक शील्ड पण आहे. ही लाईक पावसात पण यूज करू शकतो आपण. आणि बोला ना इकडे मोस्टली व्हॅन्स वगैरे मध्ये ट्रॅव्हल करतात लोक. त्या टाईपचे सायकल मस्त आहेत रे एकदम. कॅन सी समोरची आहे गेस ही वाली की पूर्ण लाईक कवर वगैरे आहे. मला ती आवडली, घ्यायचा पण विचार. आणि EV जर असेल तर बेस्टच आहे.
इकडे पण एक EV घ्यायची होती मला. इकडे काही सगळे लाईक मॅकबुक वगैरे वापरतात. मीच एकटा प्राणी आहे जो ॲससचा टफ सिरीज 2 किलो 2.5 किलोचा लॅपटॉप घेऊन आलो आहे. आणि एक आमची मॅडम आहे, तिने 3 किलोचा लॅपटॉप घेतला आहे. तिला विचारलं मी बीट पण नाही ना आणलीस. बॅगेत एकदम लाईक एवढं वजन 3 किलो लॅपटॉप. काहीच आता आमच्या समोरनं 2 आज्या गेल्या आणि ब्लॉन्ड होते, त्या कळत पण नव्हत्या आजी आहे. आणि हे सिगल आहे, हा बघा सिगल, हा पण येतो आहे आमच्यासोबत. हा बघतोय काय खायला आहे का वगैरे. आणि ज्याच्या हातात काय भेटलं तो गेला. काहीच इकडे थोडीशी माणसं, थोडी नाही आहेत, पुष्कळ माणसं आहेत. असं वाटते डब्लिनची अख्खी पॉप्युलेशनच या रस्त्यावर आहे. आणि इकडे बिझी रोड आहे, एकदम काम वगैरे चालू आहे. डोक्यावर नको पडायला आमच्या. NCIच्या एकदम जवळ आलो आहे आम्ही. आय थिंक समोरचीच NCIची बिल्डिंग वगैरे असेल. सिगल्स इकडे खूप आहेत आणि ढग आलेत, कदाचित पाऊस पडेल, त्याच्यामुळे आपली छत्री काढून ठेवलेली. आलं हे अरे अरे सॉरी, आलं NCI, आम्ही पुढचं समजतोय. ग्रे कलरची बिल्डिंग आहे ही, बॅक साईड आहे. आय थिंक बॅक साईडमुळे कळालं नाही आम्हाला. लाईक चांगली आहे बॅक साईड, पण सगळीच ग्रे आहे. पूर्ण एकदम लाईक मॉलसारखी दिसते. ही 2 मिनटात दाखवतो काहीच. अँड धिस नॉट दॅट, धिस इज अवर NCI. हा स्ट्रक्चर आहे अँड धिस इज अवर NCI. होल बिल्डिंग मेड अप ऑफ ग्लास. गाईज गुरुकुल नंतर सरळ नॅशनल कॉलेज ऑफ आयर्लंड. दॅट इज अ ह्यूज अचीवमेंट. काय वारा चाललेत, एकदम हलक्या मुली उडून जातील बांधून ठेवावं लागेल. आणि आता पाऊस पडला इकडे, जस्ट अख्खे रोड आहेत ना ओले झाले. आणि असा पाऊस लाईक पडत राहतो 24/7. मध्ये येतो मध्ये नाही. सगळे असे बोलत की शिट्टी वेदर आहे इकडचं. शिट्टी, ती वाली शिट्टी नाही रे, वाली नाही, शिट्टी लाईक काय दळभद्री वातावरण आहे इकडचं. बट मला तर आवडला. असंच पाहिजे एकदम डायनॅमिक वेदर पूर्ण, की कधी पाऊस, कधी हे, कधीही ॲडव्हेंचर सुरू. फक्त छत्री पण नाही, इकडं वारा पण आहे, विंडी होतं वातावरण. तर रेनकोट किंवा हे बरं पडेल. आम्ही बघू. आज लय महागातली शॉपिंग झाली. आणल्यात ग्रोसरी, पण प्राईस गुची पराडा एवढी प्राईस आहे शॉपिंगची. अँड बाकीचं बघू. आता घरी चाललो आहे. 1.4 किलोमीटर चाललो आहे आम्ही, पण ते 1.6 झालं कारण आम्ही हरवलेलो. 2 किलोमीटर चाललो असेल आम्ही. आता थोडंसं अजून एक स्टोअर बघतो आहे एसेन्शियलसाठी, नंतर पुन्हा भेटू. पूर्ण जर्नी झालेली आहे आपली. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आय थिंक सो कॉन्स्टंट मी अपलोड करत राहील ब्लॉग, जसं होतं आहे तसं आता. आणि खरंच मजा आली ब्लॉगमध्ये पण, इकडे पण. आणि इंडियन स्टुडंट जे NCI किंवा डब्लिनला येणार असाल तर त्यांनी पण सबस्क्राईब करा. त्यांच्यासाठी पण खूप सारे इन्फॉर्मेशन आहे. सी यू सून. दिस इज KK सायनिंग ऑफ. गाईज प्लीज आजपासून इंग्लिश, मराठी, हिंदी. पार्किंग ऑफ आयर्लंड. पार्किंग ऑफ आयर्लंड. अरे पप्पी घेतली यांनी.